या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे थेट जोडले गेलेले आहेत। कुणाल, या दोघांमधला वाद जुनाच असल्याचं बोललं जात आहे, हा नेमका वाद काय आहे? जमिनीचा हा संपूर्णतः वाद आहे। एक जमीन जी आहे ती गणपत गायकवाड यांनी खरेदी केली असल्याचं सांगितलं जात आहे आणि याच जमिनीवरती महेश गायकवाड देखील अतिक्रमण करू इच्छितात असं देखील सांगितलं जातं आणि या संपूर्ण जमिनीच्या वादातून हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे। मात्र राजकीय देखील प्रतिष्ठेवरून देखील हे पूर्ववैमनस्य या दोघांमध्ये आधीही पाहायला मिळालं होतं आणि या संपूर्ण वादात कुठेतरी तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी या दोघांनाही पोलीस स्थानकामध्ये बोलवलं होतं। मात्र जो पूर्ववैमनस्यातून जो राग होता तो आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकामध्येच व्यक्त केलेला आहे। त्यांनी थेट रिव्हॉल्वर काढून 10 गोळ्या ज्या आहेत ते फायर केलेल्या आहेत। त्यांच्याकडे 38.2 एमएमची 6 गोळ्यांची मॅगझिन असणारी बंदूक होती परवानाधारक आणि ही बंदूक काढत त्यांनी थेट महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यानंतर त्यांचे जे हर्षल केने जे अंगरक्षक आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी येत 4 राऊंड फायर केलेले आहेत। असे एकूण 10 राऊंड जे आहेत ते पोलीस स्थानकामध्ये फायर करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 6 राऊंड जे आहेत ते महेश गायकवाड यांना लागले तर 2 राऊंड फसले गेलेले आहेत आणि 2 राऊंड हे राहुल पाटील यांना लागलेले आहेत। आता दोघांची प्रकृती म्हणजे राहुल पाटील यांची प्रकृती जरी स्थिर असली तरी सुद्धा महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे। पूर्ववैमनस्यातून हा संपूर्ण वाद उफाळलेला आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।